विनीत भाई ओ इंग्लिश साहब को हाय करो दो ना. 22. नमस्कार आणि राम राम मंडळी, परत एकदा का नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार, त्यामुळे काय मस्त खेळायला आलो आहे आम्ही आता इकडे. आणि आता मस्त खेळणं चालू इथे. आणि मग काय आमच्या टीमची बॅटिंग आली म्हटल्यावर मग काही टाईमपास करायला तेवढाच वेळ असतो. बसायचा कॉमेंट्री करत, लोकांना येड्यात काढत, बळस हे खेळत नाही तो खेळत नाही असं तसं करत बसायचं. मग काय पटपट खेळत बसलो. 4 वाजताच गेलतो, पण काय भाई ऊन चालू झालं. असं वाटतं की विटीच्या भट्टीत आपल्याला टाकलं की काय. पण असलं खतरनाक ऊन. पण म्हटलं नाही भाई, संडे आज आपल्याला आजचाच दिवस असतो खेळायला. आणि सगळे होते तर म्हटलं चला टपला. मग मस्त खेळत बसलो, कारण की दरवेळेस आम्ही सोसायटीच्या टपमध्ये छोट्याच्या ह्याच्यात खेळतो. हे भलं मोठा ग्राउंड आहे इकडं. म्हटलं चला इकडे खेळूयात. मस्त इकडे खेळायला आलो. आणि झाली बाबा भाईची बॅटिंग. अरे बाप, एकच 6 मारला आणि आऊट. संपला विषय, आपला खेळच खाल्लाच आहे. आता काय बोलणं. आणि तेवढ्या ह्याच्यात पळून अरे बाप, पूर्ण घामाघूम झालो. काय सांगायचं. मग नंतर आज इंडियाची मॅच वेस्ट इंडिज बरोबर भाई जिंकलो तरच आपण सेमीफायनल, नाही तर नाही. मग काय म्हटलं चला जाऊ द्या जरा मिरव्यात, मस्त जाऊ द्या कृष्णाच्या मंदिरात. पण काय होळी भाई, इस्कॉनला गर्दीच गर्दी राहायला. म्हटलं काय. मग नंतर लक्षात आलं अर्ध भाई होळी रंगपंचमी राडाच असतो. मग काय आलो मंदिरामध्ये, मस्त दर्शन वगैरे घेतलं भाई. सगळं डेकोरेट केलं होतं. आयला म्हटलं बरं झालं म्हटलं, डोक्यात आलं. आणि आलो मंदिरात, मस्त असं दर्शन झालं. छानपैकी बसलो जरा 10 मिनटं शांत देवासमोर. त्यानंतर म्हटलं भाई निघा आता घरी, कारण की मॅच चालू होणार आहे. आता देवाचं दर्शन घेतलं म्हणजे आज काय इंडिया जिंकणारच भाई. अरे भारतीय ना आपण, वाटतंच आपल्याला इंडिया जिंकावी. मग काय देवाला नवस केल्यासारखं बोललो की भाई इंडिया जिंकावी. मग काय आलो घरी आलं तर भाई एका मित्राने फोन केला, अरे भाई खाली म्हणे मस्त स्ट्रॉबेरी आणली महाबळेश्वरून, बॉक्सच आणलेत. अरे बा म्हटलं, खाली आलो बघतो ते स्ट्रॉबेरी नाही भाई, स्ट्रॉबेरीचे 2 भाऊ एकमेकांना चिकटून बसले होते. आयला म्हटलं चला मस्त स्ट्रॉबेरी खावा. आणि गेलो मॅच बघितली, जिंकली.